राज्यामध्ये कृषी मित्राची भरती जाहिरात आपण सर्वांनी ऐकलं असेल किंवा पेपरला वाचलं असेल। कृषी मित्र म्हणजे कृषी विभागाला मदत करणारा गाव स्तरावरील एक शेतकरी। तर कृषी मित्र भरती ही प्रक्रिया काय आहे, कृषी मित्राला मानधन किती आहे, त्याचे निकष काय आहेत, हे आपण या 2 मिनिटांमध्ये समजून घेऊया। कृषी मित्र जो आहे हा गावातील शेतकरी असावा। शेतकरी मित्र त्याची जी पात्रता आहे तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकरी मित्र जे आहे त्याचं वय 25 ते 60 वर्ष या दरम्यान असावे। शेतकरी मित्राचे शिक्षण 12वी उत्तीर्ण असावे। त्याचबरोबर शेतकरी मित्राला सोशल मीडिया जसे विविध ॲप्स वगैरे हे चालवता आले पाहिजे आणि तो गावातील शेतकरी असावा। या प्रकारच्या अटी आहेत। सर्वात महत्त्वाची अट म्हणजे त्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसावा। हे झाल्या शेतकरी मित्राचे निकष। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्र जी भरती आहे त्यामध्ये 30% जागा या महिलांसाठी राखीव आहेत। म्हणजे कृषी मित्र जो आहे, कृषी मित्रानं अर्ज जो आहे हा सहाय्यक कृषी अधिकारी म्हणजे पूर्वीचे कृषी सहाय्यक आपण ज्यांना म्हणायचो त्यांच्याकडे हा अर्ज करायचा आहे। आणि अर्ज केल्यानंतर सहाय्यक कृषी अधिकारी काय करतील की तो अर्ज ग्राम कृषी विकास समिती जी आहे, आता ग्राम कृषी विकास समिती काय आहे तर तिचा अध्यक्ष हा सरपंच असतो। प्रत्येक गावामध्ये ती समिती असते आणि ज्या गावामध्ये ही समिती नाही त्या गावामध्ये स्थापन नवीन करून घेता येईल आपल्याला। तर ग्राम कृषी विकास समितीकडे सहाय्यक कृषी अधिकाऱ्याने तो अर्ज द्यायचा आहे आणि ग्राम कृषी विकास समिती यांच्यामार्फत जितके अर्ज आलेले आहेत कृषी मित्रासाठी तर त्यापैकी एकाची निवड करायची आहे। आणि निवड केल्यानंतर ग्रामसभेकडे पुढील होणाऱ्या ग्रामसभेमध्ये त्याला ठरावाला मान्यता घ्यायची आहे। तर अशा प्रकारे अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया। आता निवड झाल्यानंतर जो कृषी मित्र आहे, कृषी मित्राला काम काय आहे तर कृषी मित्राला दररोज किमान 2 तास कृषी विभागाचे काम करावे लागेल। तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा म्हणजे BTM जे आहे, BTMच्या मार्गदर्शनाखाली त्यांना काम करावे लागेल। तालुका कृषी अधिकारी यांच्या सभेला त्यांना उपस्थित राहावे लागेल। कृषी मित्र यांना मानधन किती आहे तर कृषी मित्र यांना 1500 रुपये प्रति महिना एवढं मानधन मिळणार आहे। तर मित्रांनो, कृषी मित्र ही जी भरती आहे ही प्रत्येक जिल्हानिहाय वेगवेगळी आहे। तर आपण बघू शकता की प्रत्येक जिल्हानिहाय या प्रकारे आपल्याला इथं स्क्रीनवर दिसत आहे की या पदांची एवढी भरती होणार आहे।